उत्तर प्रदेश पोलिसांनी गँगस्टर ॲक्ट अंतर्गत राज्याबाहेर पहिली मोठी कारवाई करत महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील तब्बल 100 कोटी रुपयांच्या कारखान्यावर जप्ती आणली आहे। ही मालमत्ता उत्तर प्रदेशचे माजी आमदार विजय मिश्रा यांच्याशी संबंधित असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे। गुन्हेगारीतून कमावलेल्या पैशातून हा कारखाना उभारल्याचा आरोप असून या कारवाईमुळे विजय मिश्रा यांच्या आर्थिक साम्राज्याला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे। ही कारवाई नेमकी कशामुळे करण्यात आली? विजय मिश्रा कोण आहेत? धाराशिवमधील कारखान्याचा त्यांच्याशी काय संबंध आहे? गँगस्टर ॲक्ट म्हणजे नेमका कायदा काय आहे आणि या संपूर्ण कारवाईचा पुढे काय परिणाम होऊ शकतो? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच। बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण। चला तर मग मुद्देसूद पाहूया। मुद्दा क्रमांक 1, महाराष्ट्रात यूपी पोलिसांनी कारवाई का केली? उत्तर प्रदेश पोलिसांनी गँगस्टर ॲक्ट अंतर्गत राज्याबाहेर पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई केली आहे। धाराशिव जिल्ह्यातील जकेकूर गावातील लाली ॲग्रो इंडस्ट्रीज या कारखान्यावर जप्ती आणण्यात आली आहे। पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा कारखाना गुन्हेगारीतून मिळालेल्या पैशातून उभारण्यात आला होता। भदोई पोलिसांनी महाराष्ट्र प्रशासनाशी समन्वय साधून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ही कारवाई केली। मुद्दा क्रमांक 2, कारखान्याचा विजय मिश्रा यांच्याशी काय संबंध? पोलिसांच्या माहितीनुसार जकेकूर गावातील लाली ॲग्रो इंडस्ट्रीज हा कारखाना गेल्या सुमारे 15 वर्षापासून सुरू होता। हा कारखाना विजय मिश्रा यांचे जावई मुकेश तिवारी यांनी सुरू केला होता। मात्र हा उद्योग उभारण्यासाठी विजय मिश्रा, त्यांची पत्नी राम लाली, मुलगा विष्णू आणि त्यांच्या टोळीतील इतर सदस्यांनी अवैध मार्गाने कमावलेल्या पैशांचा वापर केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे। याच कारणावरून कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली। मुद्दा क्रमांक 3, विजय मिश्रा कोण आहेत? विजय मिश्रा हे उत्तर प्रदेशातील भदोई जिल्ह्यातील ज्ञानपूर विधानसभा मतदारसंघातून सलग 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते। 2002, 2007 आणि 2012 मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाच्या तिकिटावर विजय मिळवला होता, तर 2017 मध्ये त्यांनी निषाद पक्षाकडून निवडणूक जिंकली होती। मात्र त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे आरोप असून 2020 पासून ते आग्रा मध्यवर्ती कारागृहात आहेत। मुद्दा क्रमांक 4, विजय मिश्रा यांच्यावर किती गुन्हे आहेत? पोलिसांच्या नोंदीनुसार विजय मिश्रा यांच्यावर तब्बल 87 गुन्हे दाखल आहेत। यापैकी 7 प्रकरणांमध्ये न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले असून अनेक खटले अद्याप न्यायालयात प्रलंबित आहेत। उत्तर प्रदेश सरकारच्या अँटी माफिया मोहिमेअंतर्गत त्यांच्या मालमत्तांवर सातत्याने कारवाई केली जात आहे। मुद्दा क्रमांक 5, बॉम्बस्फोट प्रकरणातही नाव। विजय मिश्रा यांच्यावर 2010 मधील प्रयागराज येथील रिमोट कंट्रोल बॉम्बस्फोट प्रकरणातही आरोप आहेत। या हल्ल्याचे लक्ष तत्कालीन मंत्री नंदगोपाळ गुप्ता उर्फ नंदी होते। या स्फोटात द इंडियन एक्सप्रेसचे ज्येष्ठ पत्रकार विजय प्रताप सिंह यांच्यासह दोघांचा मृत्यू झाला होता, तर 4 जण गंभीर जखमी झाले होते। या प्रकरणात पोलिसांनी विजय मिश्रा यांच्यासह 16 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे। मुद्दा क्रमांक 6, आत्तापर्यंत किती मालमत्ता जप्त झाली? उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय मिश्रा यांच्याशी संबंधित आत्तापर्यंत तब्बल 241.5 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे। धाराशिवमधील 100 कोटी रुपयांच्या कारखान्यावर झालेली कारवाई ही त्यातील सर्वात मोठ्या कारवायांपैकी एक मानली जात आहे। मुद्दा क्रमांक 7, पुढे काय घडू शकतं? भदोईचे पोलीस अधीक्षक अभिनव त्यागी यांनी स्पष्ट केलं आहे की संघटित गुन्हेगारीतून उभारलेली आर्थिक साम्राज्ये उद्ध्वस्त करण्यासाठी ही मोहीम सुरू असून पुढील काळात अशा आणखी कारवाया होण्याची शक्यता आहे। यामुळे राज्याबाहेर असलेल्या संशयित मालमत्तांवरही कायदेशीर कारवाई करण्याचा मार्ग अधिक मजबूत झाल्याचं मानलं जात आहे।
या संपूर्ण घडामोडीतून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली, उत्तर प्रदेश पोलिसांनी गँगस्टर ॲक्ट अंतर्गत राज्याबाहेर पहिल्यांदाच महाराष्ट्रात 100 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर जप्ती आणत मोठी कारवाई केली आहे. दुसरी, पोलिसांच्या आरोपानुसार गुन्हेगारीतून कमावलेल्या पैशातून उभारलेल्या मालमत्तांवर आता राज्यांच्या सीमा ओलांडूनही कारवाई केली जात आहे. तिसरी, विजय मिश्रा यांच्याशी संबंधित आत्तापर्यंत 241.5 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर जप्ती करण्यात आली असून संघटित गुन्हेगारी विरोधातील कारवाई आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता तुम्हीच सांगा, गुन्हेगारीतून उभारलेल्या मालमत्तांवर अशा प्रकारची कठोर कारवाई देशभरात अधिक प्रमाणात व्हायला हवी का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.